ओल्या खोबऱ्याची म्हणजेच ओल्या नारळाची झणझणीत चटणी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। अगदी 5 मिनिटात बनणारी ही चविष्ट चटणी एक नंबर लागते। तर या रेसिपीसाठी इथे मी ओला नारळ घेतलेला आहे, त्याचे काप करून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर असे काप केल्यावर आहे ना, एकसारखे काप केले ना म्हणजे व्यवस्थित एकसारखं वाटलं जातं खोबरं। तर आता आहे ना, हे कोरडंच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरचं बटन चालू बंद करत आहे ना फिरवायचे, कंटिन्यू स्पीड वाढवत फिरवायचं नाही, नाहीतर मग आहे ना खोबऱ्यातलं पाणी निघतं जास्त आणि ओलसर चटणी होते। तर फक्त मिक्सरचं बटन चालू करायचं, बंद करायचं, चालू करायचं, बंद करायचं, असं पल्स मोडवर आपल्याला आहे ना चटणी वाटून घ्यायची, म्हणजे हे खोबरं वाटून घ्यायचे। तर हे बघा, असं आहे ना खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त बारीक पण नाही, अशा पद्धतीने खोबरं वाटून घ्यायचे। तर आपण कोरडंच फिरवून घेतलेलं आहे, पाणी न टाकता कोरडंच खोबरं वाटून घेतलेलं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी आहे ना खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त एकदम बारीक पण नाही, असं आहे ना खोबरं वाटून घेतले। आता एका प्लेटमध्ये काढून घेते। आता याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला मिरची वाटून घ्यायची आहे, मिरची लसूण। तर या चटणीसाठी आपण आहे ना इथे तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे। 9 ते 10 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि आहे ना 10-15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात। तर इथे मी ना गावरान लसूण घेतला आहे, त्यामुळे सालासकटच घेतलेला आहे, पातळ साल असतं म्हणून। आणि 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या। झणझणीत चटणी बनवतोय म्हणून तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, म्हणजे चटणी खूप छान होते। तर आता आहे ना, हे सुद्धा पाणी न टाकता कोरडंच आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। खूप बारीक करायचं नाही, जाडसरच वाटायचं, त्यामुळे चटणीला चव छान येते। आणि अजिबात पाणी वापरायचं नाही मिरची आणि लसूण वाटताना। तर आपण या खोबऱ्याच्याच भांड्यात आहे ना वाटून घेतलेली आहे। हे बघा, अशी जाडसर मिरची आणि लसूण वाटून घेतलाय पाणी न टाकता। आता गॅसवर कढई ठेवली, तेलाच्या किटलीतील जी पळी असते ती 1 ते 1.5 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि असा भरपूर असा कढीपत्ता टाकायचा, त्यामुळे चटणीला चव छान येते। आणि कढीपत्ता करपू द्यायचा नाही, फोडणी करपू द्यायची नाही, लगेचच आपल्याला ही वाटलेली मिरची आणि लसूण वाटलेलं टाकायचं आहे वाटण, आणि ते सुद्धा लगेच हलवायचं आहे, अजिबात करपू द्यायचं नाही। तर आता मिरची लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे, सतत हलवायचं आहे, नाहीतर मग मिरची लसूण करपू शकते। आता मिरची लसूण चांगलं परतलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये आहे ना थोडीशी हळद टाकायची आहे। आता हळद टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचे। मिरची लसूण तर आधीच परतलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर हळद करपू शकते। लगेचच आपण जे वाटले खोबरं ते टाकायचं आहे। तर आपण मिक्सरवर वाटून केलेलं आहे, हे खोबरं बारीक करून घेतले। तुम्ही बारीक किसणीने किसून सुद्धा ही खोबऱ्याची चटणी करू शकता, किंवा ओल्या खोबऱ्याऐवजी आहे ना सुकं खोबरं वापरून सुद्धा या पद्धतीने चटणी करू शकतो आपण। पण ताज्या ओल्या खोबऱ्याची चटणीची चव खूप छान लागते, म्हणून मग मी इथे ओला नारळ वापरलेला आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ना एकदम मंद आचेवर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे, गॅसची फ्लेम वाढवायची नाही। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आहे ना हे खोबरं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणून हे असं म्हणजे कोरडी चटणी करायची आहे म्हणून मी फ्रीजमध्येच ठेवलेलं होतं खोबरं। तुम्ही जर ताजा नारळ लगेचच फोडून लगेचच वापरणार असाल तर आहे ना खूप जास्त बारीक करायचं नाही मिक्सरवर खोबरं, कारण मग त्यामध्ये तर जास्तच पाणी निघतं त्याच्यामधलं, नारळामधलं, आणि त्यामुळे ना ओली चटणी होते। तर आता आहे ना, जर तुम्ही डायरेक्ट नारळ फोडून लगेचच चटणी बनवायला घेतली तर ते मिश्रण थोडं ओलसर असतं ना, मग ते चांगलं कोरडं होत तोपर्यंत आपल्याला ही चटणी परतून घ्यायची। तर चांगलं आता हे खोबरं कोरडं झालेलं आहे आणि सतत हलवायचे, नाही तर करपू शकते चटणी। तर मस्त अशी आपली एक 3-4 मिनिटातच आपली चटणी तयार झालेली आहे। मस्त अशी आपली झणझणीत ओल्या नारळाची किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे। चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी, किंवा भाजी नसेल तर भाजी म्हणून हेच खाण्यासाठी एक नंबर लागते। तुम्ही एकदा बनवून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।